पाडळशिंगी टोल नाक्यावर धुळे सोलापूर महामार्गावर वाळूच्या हायवावर जिल्हाधिकारी पाठक यांनी स्वतः कारवाई केली आहे। सदर घटनेत मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती। सदर घटना पहाटे 3 वाजेच्या दरम्यान घडली होती। मात्र आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे। मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे गेवराईकडून बीडकडे येत असताना वाळूने भरलेल्या 2 हायवा त्यांना दिसल्या। त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी हा हायवा थांबवण्याच्या सूचना दिल्या। तेव्हा तथापि या हायवाच्या चालकांनी हुलकावणी देत वेगाने पळविला। तेव्हा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सुद्धा त्याचा पाठलाग करत पाडळशिंगी टोलनाका येथे त्यांना गाठले। यावेळी त्यांनी योगेश तुकाराम गीते राहणार अंदरूड जिल्हा धाराशिव याचा हायवा क्रमांक MH48 शिकीव 2789 तसेच शेख उमर शेख गफार राहणार खासबाग देवी बीड याचे हायवा क्रमांक MH12 TC 9597 हा हायवा पकडला। हा अत्यंत शिने स्टाईल पद्धतीने केलेल्या या कारवाई दरम्यान पाठलाग करता जिल्हाधिकाऱ्यांनी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांना फोन करून तात्काळ सदरील वाहने कोणत्याही परिस्थितीत पळून जाता कामा नये अशा सूचना देत तात्काळ बोलावले। यावेळी गेवराई पोलीस स्टेशनचे गस्तीवर असलेले अधिकारी, टोलनाक्यावरील पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांनी वाहने थांबवून ठेवले। यावेळी तात्काळ बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलाठी दादा शेळके, तलाठी कृष्णा रत्नपारखी हे घटनास्थळी पोहोचले। यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाहने थांबवल्यानंतर त्यात किती वाळू आहे याची पाहणी केली। त्यावेळी त्यांना दोन्ही वाहनात अंदाजे प्रत्येकी 6 ब्रास वाळू असल्याचे दिसून आले। वाहनांच्या चालकांना त्यांनी विचारणा केली की सदरची वाळू वाहतूक करण्याची तुमच्याकडे परवाना आहे काय? यावर चालकांनी आमच्याकडे असा परवाना नसल्याचे सांगितले। त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुढील कारवाईसाठी सदरील वाहने बीड येथे जाण्याबाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना सूचित केले। त्यामुळे सुमारे रात्री 3 वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती। तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सदरच्या वाहनांना रीतसर पंचनामा करून घेतला। त्यानंतर सदरची वाहने पुढील कारवाईसाठी पोलीस मुख्यालय बीड येथे पोलीस संरक्षणात आणण्यात आले। याचा पुढील तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती आज गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांना दिली आहे।